आत्ता आई बाबा काय प्रतिक्रिया देतात रे, किंवा आता ते काय कमेंट करतात तुझ्याकडे बघून? ते हॅपी आहेत तुझ्या कामाबद्दल? ते खूप खुश आहेत आणि आईबाप खुश तर सगळंच ओके असते मला वाटतं. आणि छान वाटतं त्यांना की नाही का, इतक्या गावाकडून इतक्या लांब येऊन प्रवास करत आणि इथं राहणं, इथला खर्च नाही म्हणता म्हणता सगळ्याच गोष्टी आल्या. आणि तसं माझ्या घरातून मला वाटतं की माझ्या आजोबापासून त्याच्या वडिला आणि आता मी, तर असं गावाच्या बाहेर गेलेलं कोणी नाही आहे. मला हम्म. वाटतं त्याच्या आधीच्या पिढीत पण असेल, मला असं वाटतंय. तर बाहेर पडलेला आणि बाहेर पडून ह्या सगळ्या अशा काही गोष्टी करतो, तर त्यांना ते खूप भारी वाटतं की आपला मुलगा काहीतरी एक वेगळं जग बघतो आणि खुश पण आहेत ते त्या किती गोष्टीतून. मस्त. आणि ना तू आतापर्यंत वेगवेगळे प्रोजेक्ट केले, चित्रपट असू देत, वेब सिरीज असू देत किंवा मालिका असू देत. प्रत्येक ह्याच्यासाठी ना, म्हणजे ऑडिशन ही अशी गोष्ट आहे की अनेक जण तर ऑडिशन देऊन ती भूमिका त्यांना कधीच मिळत नाही, हम्म. राईट? आणि लक्षात राहतात आपल्याला ऑडिशन्स नेहमी. हो. अरबाज, तू आत्तापर्यंत जेवढे ऑडिशन दिलेत त्याच्यासाठी, त्यापैकी तुझ्या लक्षात राहणारं तुझं ऑडिशन कोणतं आहे? एक तर ते दोन गोष्टी असतात, ते खूप चांगलं झालं असतं किंवा ते फारच वाईट झालं असतं. हां. तर तुझ्या कायम लक्षात राहिलेली भूमिका आणि त्याचं ऑडिशन कोणतं आहे? मी घरबंद बिर्याणीचं ऑडिशन दिलं होतं हां. आणि मला असं वाटलं होतं की अरे गणलं हे आपलं काम आणि आपल्याला ते काम नाही मिळणार. आणि नागराज सरांकडे ते एक प्रकार असतो की ऑडिशन तुम्हाला आधी द्यावं लागतं त्या कॅरेक्टरसाठी. आणि ते ऑडिशन दिलं आणि मला वाटलं की नाही, आता नाही होत आपलं ते काय. मग मी डोक्यातून पण काढलं होतं. पण जेव्हा सिनेमा बघितला ना माझ्या मित्रांनी किंवा सगळ्यांनीच लोकांनी, तर ते कॅरेक्टर खूप आवडलं लोकांना. आणि असं असं होतं कधी कधी की आपण एक वेगळा विचार करतो आणि आपल्याबरोबर वेगळंच घडतं. आणि सिनेमाचं म्हणजे जेव्हा शूट करत होतो ना, तेव्हा पण मला ते कॅरेक्टर खूप म्हणजे नाही का भारी वाटत होतं करायला. पण ते घडत 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 इतकं छान झालं ते कॅरेक्टर. म्हणजे ऑडिशन माझं चुकीचं झालं होतं, पण फिल्ममध्ये ते कॅरेक्टर खूप छान झालं. हम्म, अशी हम्म. अशी गोष्ट घडलेली. तू रिजेक्शन फेस केलंयस कधी? हां, खूप वेळा. हो. हां. मग त्या मला हातातोंडाशी आलेला घास गेलाय असं झालंय कधी? खूप वेळा झालं असं. हो. आणि असं असतं ना, की इंडस्ट्रीमध्ये आता मित्र झालेत आणि माझा मित्रच ते कॅरेक्टर करतोय ना, तर असं होतं की ठीक आहे भाई, कर. अरे वा. हां. एवढा पॉझिटिव्ह अप्रोच हां, आहे तुझा. हो, 100%. आणि मला असं वाटतं, की पुढे जाऊन आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे या क्षेत्रात. त्यामुळे मला वाटतं, की आत्ताची वेळ फक्त वॉर्मअपची आपली. आता आपण हे करतोय फक्त नाही का, एक्सरसाइज करायच्या आधी बॉडी गरम करायचा प्रकार असतो. आपण आता फक्त बॉडी गरम करायचा प्रकार करतोय. एक्सरसाइज करायला आपल्याला खूप वेळ आहे अजून.